नमस्कार मित्रांनो, कोकंबरी मी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या सकाळचा उत्सव वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आहे ना आपल्या गावामध्ये म्हणजे फलसर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आहे ना आपले प्रमुख पाहुणे म्हणून येत असतात. ते म्हणजे आपले रायगड जिल्ह्याचे खासदार, लाडके खासदार आपले सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब. तर यांचं दरवर्षी आपल्या गावामध्ये आगमन होत असतं आणि याही वर्षी झालंय. त्याचप्रमाणे अनेक उद्योगपती आणि तसेच बीजेपीचे काही पदाधिकारी आहेत, सर्व पक्षीय पदाधिकारी येत असतात. आणि ह्या वर्षी खास म्हणजे ना आज आपल्या गावामध्ये ना त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट घेऊन आले. तो म्हणजे अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये कुठे नसणार आहे, तो फक्त फलसर गावामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. ते म्हणजे तलावाचं एक उद्घाटन होणार आहे आणि आतमध्ये खूप मोठ्या सुविधा दिल्या आहेत. तो प्रोजेक्ट घेऊन आले ते आपल्यासाठी आणि त्याचं ओपनिंग पण झालेलं आहे देवीच्या उत्सवानिमित्त. आणि काही अभिनेत्री वगैरे आले सिरियल मधले, आपले पिक्चर मध्ये काम करणारे आपले सावंत साहेब असतील, ते दगडी चालीमध्ये त्यांनी पोलिसांचा रोल केलेला तुम्हाला बघायला भेटेलच त्यांचा. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या कोकणातला व्हिडिओ टाकत असतो मी. तर व्हिडिओ बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा झालाय.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. शिवाय सरांबद्दल माहिती सरांनी मगाशी दिली, तर मला असं वाटतं त्यांच्या पुढील वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांनी ज्या पद्धतीची कार्य आतापर्यंत केली आहे ती फार कमी वेळात करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही, पण त्यांनी ते करून दाखवलंय आणि त्याचंच मला वाटतं प्रात्यक्षिक रूप तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहात त्याबद्दल ते दिसूनच येत आहे खरं तर. त्यामुळे सगळ्यांना इथे पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा. आणि देवी आईचं मी दर्शन घेतलं तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटलं. देवीच्या चरणी मी हीच प्रार्थना केली तुमच्या सगळ्यांच्या वतीने की तुमच्या मनातल्या या 2024 येत्या सालामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच इच्छा. थँक्यू. धन्यवाद नम्रताजी. मी उल्लेख मी जसं म्हटलं की अमिताभ बच्चन हा सगळ्या कलावंतांचा देव आहे आणि या देवासोबत अभिनय करायला म्हणजे त्यांचा नुसता सहवास मिळणं हे सुद्धा एक दिव्य असतं. सो अशा अमिताभजींसोबत खाकी म्हणा, दीवार म्हणा, फॅमिली म्हणा, अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांचा अभिनय करण्याचा योग आला. सो आय विल नॉट आस्क इज इट राईट ऑर रॉंग, बिकॉज इट इज ऑलवेज राईट. राईट ऑर रॉंग सुद्धा त्यांचं अतिशय महत्वाचं आहे. मुंबई जी आपल्या सगळ्यांचा जीव आहे, आम्ही सगळे मुंबईकर आहोत, इथे आलो. सो मुंबई मेरी जान फोर्स आणि स्पेशली ज्यांना आपण दृश्यम 1 आणि दृश्यम 2 मध्ये पाहिलेलं आहे, वासुदेव बळवंत फडके या चित्रपटात सुद्धा आपण त्यांना अनुभवलंय. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, या चित्रपटात आपण पाहिलं आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे लक्ष या वाहिनीमध्ये ज्यांनी हेडक्वार्टर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले कमलाकर सावंतजींचं. आणि मी त्यांना विनंती आहे की अमिताभजी यांच्या सोबतचे तुमचे काही अनुभव जर तुम्ही शेअर केला तर आम्हाला ऐकायला आणखी आवडेल. जोरदार टाळ्या सावंत साहेबांनी. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. सर्वप्रथम व्यासपीठावर मान्यवरांना नमस्कार. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम अभिषेकजींचा मी आभारी आहे, त्यांनी इथे आम्हाला बोलावलं. आपण सर्वांनी प्रेम दिलात, आशीर्वाद दिलात, मानसन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी शतशः आभारी आहे. अभिषेकजींमुळे इंग्रजी वर्षाची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने झालेली आहे. केवढं मोठं सुख आम्हाला लाभलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा आभारी आहे. आता सरांनी सांगितलं बच्चन साहेबांबद्दल तुम्ही सांगा तुमचा अनुभव काय आहे. खूप सुखद अनुभव आहे, त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. कारण अनुभवच आपला शिकवतो, म्हणजे वेळेवर येणं हे त्यांच्याकडनं शिकावं. 7च्या कॉल टाइमला ते 6:30 वाजता येतात. 7चा कॉल टाइम म्हणजे विथ मेकअप, विथ ड्रेस, विथ ड्रेपरी ते रेडी असतात. असाच एक किस्सा तुम्हाला सांगतो, खूप मोठा किस्सा आहे आणि खास इथे राजकीय पक्षाचे पण लोक आहेत, त्यामुळे हा किस्सा मी महत्वाचा म्हणून सांगतो. नाशिकला शूटिंग सुरू होतं, चित्रीकरण सुरू होतं. अक्षय कुमारजी होते, बच्चन साहेब होते आणि तिथलं नाशिकचं पब्लिक तिथे आलं होतं आणि ते प्रत्येकजण सह्या मागत होते. प्रत्येकाला सगळेजण सह्या देत होते. अक्षय कुमारजी देत होते, बच्चन साहेब देत होते. ते एकाने 100 रुपयाची नोट पुढे केली बच्चन साहेबांसमोर. तर बच्चन साहेबांनी त्याच्या रागाने बघितलं आणि ते निघून गेले. अक्षय कुमार सरांना हा विचार होता की अरे असं का केलं असेल बच्चन साहेबांनी, म्हणून ते त्यांच्या वॅलिडीत गेले. त्यांना विचारलं की तुम्ही ऐसा क्यों किया, आपने 100 रुपए के नोट के ऊपर सही क्यों नहीं की. क्या है अक्षय, नोट के ऊपर हमारे इंडिया के गवर्नर की सही होती है और उसके ऊपर हम सही करें. हे त्यांचे विचार, हे आदर्श किती मोठे विचार आहेत. पण अक्षय कुमारजींनी त्याआधी सर्व नोटांवरती सह्या केल्या होत्या, ही पण मोठी गंमत. तर पुन्हा एकदा मला इथे बोलावलं, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा शतशः आभारी आहे. धन्यवाद. स्थानपन्न बाबू श्यामभाईंचं मार्गदर्शन झाल्यानंतर लगेचच आपण पुढील सत्कार सोहळ्याकडे. मंगेजी पवार या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती आज आपल्या सर्व समान भाविकांनी या ठिकाणी लाभली. लोकसभेतील आमचे सहकारी, मुंबई शहराच्या विकासाच्या योगदानामध्ये अभ्यासूपणाने साथ करणारे मनोजी कोटक, श्यामबाई सावंत, ज्यांच्या प्रेरणेतून, ज्यांच्या वेणेतून, ज्यांच्या दूरदृष्टीतून या गावाचं सामाजिक आर्थिक विकासाचं चित्र केवळ फळसर गावापुरतं सीमित नव्हे तर माझ्या म्हसळा तालुक्यामध्ये, शिवोदा मतदारसंघामध्ये पूर्णपणाने बदललं. ते आपल्या प्रमुख विश्वस्त, माझ्या अतिशय निकटचे सहकारी भास्कररावजी विचारे,
कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईहून झालेले भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जळगाव गर्दी, कुणालजी, बबनराव मानवे, समीरजी बनकर, आपल्या सिद्ध आस्था अभियानाने वाहिन्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने कला देणारे कमाल नम्रताजी गायकवाड, माधवराव पाटील, दादूजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, गावचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, तालुक्यातील आलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, प्रचंड भाविकतेने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम या परिसरातील ग्रामस्थ, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दाजींच्या बापूच्या प्रेरणेतून गावाच्या सर्वच वडीलधाऱ्यांच्या आणि मुंबईकरांच्या सहकार्यातून 13वा वर्धापन दिन अतिशय भाविकतेच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी साजरा करतो. गावाचं ग्रामदेवतेचं मंदिर कशा पद्धतीने असावं, केवळ गावापुरता सीमित नव्हे तर तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्यासाठी एक पर्यटनाचं उत्तम ठिकाण राहावं तीर्थक्षेत्राचं. पण मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना बोलवत दाजींनी आपली निकोप मैत्री कशा पद्धतीने निभावली याचा आपण सर्वजण गेले अनेक वर्ष त्या निमित्ताने अनुभव घेतो. म्हणून जी तुम्ही आलात या मतदारसंघाचा लोकसभा सदस्य आहे, त्याने माझ्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने सुद्धा तुमचं मी सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक या निमित्ताने मी स्वागत करू इच्छितो. आपण म्हणालात की मुंबई गोवा रस्त्यावर आला त्यावेळेला थोडासा त्रास झाला असेल, वस्तुस्थिती आम्हाला सर्वांनाच मान्य आहे. गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून तेही चित्र बदलण्याच्या दृष्टीतून मी पूर्णपणाने प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. परंतु मुंबई गोवा रस्त्याच्या पूर्वेला पश्चिमेला ज्यामुळे निळाशार असा अथंग सागरी समुद्र किनारा आहे, गोव्यापेक्षाच्या समुद्र किनाऱ्याची नजाकत अतिशय उत्तम पद्धतीने आहे. मगाशी नम्रताजी, कमलाकरजी म्हटल्याप्रमाणे कोकणात आल्याच्या नंतर एक वेगळ्याच पैकीचं वातावरण असतं. तसं बघितलं तर कोकण सिंधुदुर्गात आहे, मध्य कोकण रत्नागिरीत आहे आणि उत्तर कोकण हे रायगडमध्ये आहे. आणि रायगड हे मुंबईच्या जवळपास असल्यामुळे विशेष करून पनवेल, अलिबाग, उरण, पेण या सगळ्या परिसरातलं चित्र अगोदरच बदललं गेलं. पण आम्हाला या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की मुंबईच्या जवळ असताना सुद्धा आम्ही कोकणाचं गुणवैशिष्ट्यासह कोकणी मन टिकवून ठेवू शकलो, हा आमच्या सभागृहाच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून दाजींचा प्रेमळपणाचा सहवास प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाला. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने समाजसेवा करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे ते गावाची एकी, गावाचं गावपण, गावाचं महात्म्य, तीर्थक्षेत्रातलं असलेलं या सगळ्या परिसरातील एक यात्रास्थळ उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणावरती भाविकांच्या मनामध्ये हृदय करून राहील याच्यात माझ्या मनामध्ये शंका हृदय कारण. म्हणून जे हा मतदारसंघ एकेकाळी बॅरिस्टर अब्दुल साहेबांचा अधिक लोकस्थानाने निश्चितपणे काम कराल अशा समुदायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर लगेच सर्वांचे तुमचे कोकणप्रेमी चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि या फलसप गावामध्ये आपली पहिल्यांदाच भेट होते. ओके.
तर या गावामध्ये आपल्या देवीच्या दर्शनानिमित्त आपल्याला आई सोमदेव जागृतीच्या उत्सवानिमित्त आपल्याला येणं भाग झालं म्हणजे. तर कसं वाटलं या गावाची काय सांगाल या गावाबद्दल आपण? मी कोकणात होत असे देवगडची मुळशी वरचीवाडी माझं गाव असं. अच्छा. त्यामुळे हाय माका चांगलाच वाटतं कारण माझंच गाव आहे मला आणि इथे पण चांगला वाटलं आणि देवीचं दर्शन अभिषेकजी मुळे मला मिळालं त्याबद्दल मी त्यांचं आभारी असतो. आणि तर तुमचे खूप खूप आभार. आणि आपली पहिल्यांदाच भेट झाली आणि तुम्हाला आम्हाला प्रत्यक्षात बघायचं होतं. आम्ही टीव्हीवरच आजपर्यंत तुम्हाला बघत आलोय आणि आज आपली आई सोमदेव जागृतीच्या उत्सवानिमित्त आपली भेट झाली. तर थँक्यू, तुम्ही थोडी आम्हाला मुलाखत दिलं आमच्या चॅनलला आणि खूप खूप आभार तुमचे सर. धन्यवाद.